We are learning chapter number 6, pressure, winds, storms and cyclones. या चॅप्टरच्या फर्स्ट पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ते तुम्ही बघा. त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. 6.2 pressure exerted by air. You already know that air is all around us. आता आपल्याला माहिती आहे एअर आपल्या आजूबाजूला आहे. The envelope of air surrounding the earth is called the atmosphere. म्हणजे जे एअरचं एनव्हलप आहे म्हणजे जी एअर सराउंडिंग आहे अर्थला पूर्ण त्यालाच आपण काय म्हणतो ऍटमॉस्फिअर म्हणतो. The atmospheric air contain nitrogen, oxygen, argon, carbon dioxide and other gases in small quantities. आता या atmosphere मध्ये काय काय असतं? हे जे atmospheric सगळं आहे जे अर्थच्या सर्व आजूबाजूला आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, अर्गॉन, कार्बन डायऑक्साइड आणि बाकीचे गॅसेस पण याच्यामध्ये प्रेझेंट असतात. The atmosphere extends up to many kilometers above the surface of earth. म्हणजे आपण जर ही अर्थ पकडली तर याच्यापासून खूप लांब वरती खूप किलोमीटर्स वरती ऍटमॉस्फेअर आहे किंवा ऍटमॉस्फेअरचा लेयर आहे. Let us find out if the atmospheric exerts pressure by performing the following activity. आता तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी मधून आपण समजू शकतो की ऍटमॉस्फिअर कडून सुद्धा प्रेशर एक्झर्ट केलं जातं का. तर ते केलं जात असेल तर कशा पद्धतीने केलं जात असेल याची ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेल्या आहेत. Let us explore. Take a paper plate, invert it and attach a stick to it as shown in figure. Place it on a plane surface. एक पेपर प्लेट घ्यायची आणि अशा पद्धतीचा प्लेन सरफेस म्हणजे एखादा टेबल असेल टिपॉय वगैरे आणि त्याच्यावर वरती एक स्टिक असे अटॅच करायचे त्या टेबलला आणि ही पेपर प्लेट जी आहे त्या या स्टिक मधून खाली या प्लेन सरफेस वरती जसे या पिक्चर मध्ये दाखवले त्या पद्धतीने ठेवायचे. Take two identical sheets of chart paper about 70 centimeter or by 56 centimeter each. Fold one sheet twice and make a hole in the center of the folded chart paper sheet big enough for the stick to come out. म्हणजे काय करायचं त्याच्यानंतर असे पेपर घ्यायचे पेपर शीट दोन घ्यायचे आणि एक एक पेपर शीट काय करायचंय फोल्ड करायचंय आणि फोल्ड केल्यानंतर तो या स्टिक मधून या पद्धतीनं ठेवायचा त्या पेपर प्लेट वरती. Now try to lift the paper plate covered with a folded sheet using the stick. आणि ही खालची जी पेपर प्लेट आहे जी आपण या कव्हर शीटच्या खाली ठेवलेली आहे ते प्रयत्न करायचा काढायचा ट्राय करायचं ह्या स्टिकच्या हेल्पने. ऑब्झर्व हाऊ मच एफर्ट इज नीडेड टू लिफ्ट इट. आणि किती म्हणजे सहज निघते लगेच निघते का त्याला वेळ लागतोय निघायला ते बघायचंय. Now place the second unfolded chart paper sheet in place of the folded sheet. Make a hole at the center of this chart paper for the stick to pass through. Cover the paper plate with the unfolded chart paper as shown in figure. म्हणजे या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर काय करायचं आता दुसरा चार्ट पेपर घ्यायचा आहे चार्ट शीट घ्यायचे आणि ते फोल्ड करायचे नाही फोल्ड न करताच डायरेक्ट या स्टिक मधून खालीपर्यंत न्यायचे. याच्या खाली काय आहे याच्या खाली पेपर शीट आहे तर ते काढायचा प्रयत्न करायचा आहे. आता आता या ठिकाणी पण ऑब्झर्व करायचंय की किती वेळ लागेल आपल्याला ते काढायला. लिफ्ट द पेपर प्लेट अगेन अँड फील द एफर्ट नीडेड इन डुईंग सो. आता यावेळी पण बघायचंय की खालची पेपर प्लेट काढताना आपल्याला स्टिकच्या मदतीनं काढायचा प्रयत्न करायचा आहे आणि ते सहज निघते का त्याला आणि एफर्ट द्यायला लागतोय त्याचं ऑब्झर्वेशन करायचंय. In which case is the lifting easier with the folded or unfolded chart paper covering the paper plate. आता या ठिकाणी दोन एक्सपेरिमेंट करायचे म्हणजे केलेले. एका वेळेला पहिल्यांदा काय केलंय ते पेपर शीट आहे ती फोल्ड केली आणि दुसऱ्या वेळेला काय आहे ती अनफोल्ड आहे. तर या दोन्ही मध्ये काय बघायचं की कुठं जास्त एफर्ट लागतात तर ते ऑब्झर्वेशन इथं दिलेलं आहे.
You would have observed that more effort is needed to lift the paper plate when it is covered with the unfolded chart paper. म्हणजे सेकंड ऍक्टिव्हिटी जी दिली जिथं पेपर फोल्ड केलेलं नाही तिथं काय आपण जास्त एफर्ट मोर एफर्ट तिथं जास्त एफर्ट लागलेले आहेत दॅन विथ द फोल्डेड चार्ट पेपर. When we cover the paper plate with unfolded chart paper, the area of the covering sheet increases. ज्यावेळी आपण हा पेपर शीट अनफोल्ड ठेवला त्याला फोल्ड केला नाही हा जो एरिया आहे हा एरिया वाढलेला आहे हा एरिया आणि फोल्डेड पेपर शीट मध्ये जो एरिया आहे तो एरिया कमी आहे. The effort needed to lift the paper plate increases. आणि तो एरिया जास्त असल्यामुळे आपल्याला पेपर प्लेट लिफ्ट करण्यासाठी एफर्ट जास्त वाढवावे लागले किंवा द्यावे लागले. Notice the weight of the covering sheet has not changed. What can you infer from this? We can infer. We can infer from these observations that air exerts force on the covering sheet which makes it difficult to lift the paper plate. तर या ठिकाणी हा एरिया जास्त असल्यामुळे याच्या ठिकाणची जी एअर आहे त्या एअरने काय केलेलं आहे प्रेशर एक्झर्ट केलेला आहे फोर्स एक्झर्ट केलेला आहे. तो फोर्स एक्झर्ट केल्यामुळे काय काय झालंय की आपल्याला पेपर प्लेट लिफ्ट करण्यासाठी डिफिकल्ट म्हणजे सहज ती आपण पेपर प्लेट लिफ्ट करू शकलो नाही बिकॉज ऑफ एअर एक्झर्ट्स फोर्स. Moreover, this force increases with increase in the area of covering sheets. आता हा जो फोर्स आहे तो फोर्स इन्क्रीज होतच जाणार जसा हा एरिया वाढत जाईल. जेवढी जास्त आपण मोठी शीट ठेवू तर तेवढा एरिया वाढत जाणार आणि तेवढा एरिया वाढत गेल्यामुळे काय होणार त्याच्या मधली जी एअर आहे तेवढ्या एअर कडून फोर्स एक्झर्ट होणार. It means that the air is exerting a force on a paper plate which increases as the area of the sheet covering it increases. म्हणजेच काय इथं जितका एअरनं फोर्स एक्झर्ट केलेला आहे तो वाढलाय तेवढाच ह्या शीटनं जितका एरिया कव्हर केलेला आहे तो पण वाढलेला आहे. As force per unit area is pressure, we can conclude that air exerts pressure on the paper sheet. आता आपल्याला माहिती आहे की फोर्स म्हणजे ऍज फोर्स पर युनिट एरिया हे काय प्रेशर आहे. मग आपण काय कन्क्लूड करू शकतो की एअरनं काय केलंय त्या पेपर शीटवर प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे. इन फॅक्ट एअर एक्झर्ट्स प्रेशर ऑन ऑल ऑब्जेक्ट. तर एअर काय करते सर्वच ऑब्जेक्ट वरती काय करते प्रेशर एक्झर्ट करते. द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर अराउंड अस इज नोन ॲज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग जी एअर जी आहे जे काय करते ती प्रेशर एक्झर्ट करते आपल्या सराउंडिंगला तर त्यालाच आपण काय म्हणतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. You must have experienced that when you blow air into a balloon, it gets inflated. जेव्हा आपण बलून मध्ये एअर एक्झर्ट करतो त्यावेळी तो काय होतो इन्फ्लेटेड होतो. Why? This is because the air being filled inside the balloon exerts pressure on the walls of the balloon. या बलूनच्या वॉलवर एअर काय करते प्रेशर एक्झर्ट करते. इथून एअर आत आल्यानंतर सर्व बाजूने इन ऑल डिरेक्शनने काय करते त्या बलूनच्या वॉलवर प्रेशर एक्झर्ट करते. Can we say that air exerts pressure in all direction? मग आपण असं म्हणू शकतो का एअर ऑल डिरेक्शनने प्रेशर एक्झर्ट करते तर देन येस दॅट इज वाय द बलून एक्सपांड्स इन ऑल डिरेक्शन. आणि त्यामुळेच हा बलून आहे तो सर्व दिशांनी डिरेक्शनने एक्सपांड झालेला आहे. What happens when an inflated balloon is kept without closing its mouth? The air escapes from the balloon. Why does the air escape from the balloon?
Have you ever wondered how large the atmospheric pressure is? तुम्हाला आश्चर्य वाटेल जाणून की atmospheric pressure किती लार्ज प्रमाणात आहे. Let us get an idea about its magnitude by performing the following activity. आता एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला, ती ऍक्टिव्हिटी आपण बघूयात. Let us perform. Take a good quality rubber sucker. असा एक गुड क्वालिटी सकर घ्यायचा आहे रबरचा. Press it firmly against a smooth flat surface. कोणताही फ्लॅट सरफेस टेबल असेल, टिपॉय असेल, त्याच्यावरती असं प्रेस करायचंय. डू यू रिअलाइज दॅट इट स्टिक्स टू द सरफेस? आणि मग तुमच्या लक्षात येईल की तो ह्या सरफेसला काय होतोय, स्टिक होतोय, चिकटतोय. नाउ ट्राय टू पुल इट ऑफ. डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू पुल इट ऑफ? आता तुम्ही नंतर त्याला काढायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे ओढायचा, पुल करायचा, तर तो काय होणार आहे, लवकर निघणार नाहीये. When we press the sucker, most of the air between this cup and the surface on which it is placed is pushed out and the air pressure inside it is reduced. The sucker sticks to the surface because the pressure of air surrounding the sucker is higher than the pressure exerted by the air inside the sucker. To pull the sucker off the surface, the applied force should be strong enough to overcome the pressure difference between outside the sucker and inside the sucker. आता या ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलं आपण, एक सकर घेतला, तो अशा पद्धतीने प्लेस केलाय. प्लेस करताना काय झालं की या कप मध्ये पण एअर होती आणि हे बाहेर हे कप ज्या या सरफेसवर प्लेस करताना याच्या खालचा जो सरफेस आहे त्या सरफेसवर पण एअर होती. पण ज्यावेळी आपण हा कप प्रेस केला त्यावेळी आतली जी एअर आहे ती एअर बाहेर पडली, कारण की ह्या कप मध्ये ऑलरेडी एअर होती. मग आता काय झालं, ह्या ऍटमॉस्फिअर मध्ये बाहेरच्या बाजूला काय झालंय, एअर प्रेशर जास्त झालं. त्यामुळं आणि आतलं एअर प्रेशर जे आहे, इनसाइडचं एअर प्रेशर ते कमी झालं, कारण की एअर बाहेर पडली. आता बाहेरून जे एअर प्रेशर जास्त आणि आतल्या साईडला एअर प्रेशर कमी, हा डिफरन्स इथं निर्माण झाला. त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळी आपण हे पुल करायला लागतो त्यावेळी बाहेरून आपल्याला स्ट्रॉंग फोर्स किंवा स्ट्रॉंग प्रेशर लावावं लागतं ते खेचण्यासाठी. इट्स द डिफरन्स बिटवीन आउटसाइड द सकर्स अँड इनसाइड द सकर. इनसाइड सकर्स म्हणजे आतल्या बाजूला डिफरन्स निर्माण झाला, कारण की ज्यावेळी आपण हे प्लास्टिकचे हे रबरचा कप ज्यावेळी त्या ह्याच्यावरती प्लेन सरफेस वरती ठेवला त्यावेळी ह्या कपच्या आतमध्ये एअर होती. मग ह्या एअर ठेवताना जो सरफेस होता त्या सरफेस मधली एअर बाहेर पडली, त्यामुळे आतमध्ये एअर कमी झाली आणि ऍटमॉस्फिअरला बाहेर एअर प्रेशर वाढलं, ते जास्त झालं आणि हा डिफरन्स ह्याच्यामध्ये क्रिएट झाला. Do you know how large the atmospheric pressure is? The force exerted by the atmospheric air column over an area 15 centimeter by 15 centimeter is nearly equal to the force of gravity. म्हणजे हा जो एरिया आहे तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या इक्वल टू आहे ऑन अन ऑब्जेक्ट ऑफ मास. तर त्या ऑब्जेक्टचं मास किती पाहिजे, 225 किलोग्रॅम, म्हणजेच न्यूटन मध्ये किती, 2250 न्यूटन. The reason we are not crushed under this weight is that the pressure inside our bodies is also equal to the atmospheric pressure. आता ऍटमॉस्फिअर मध्ये एअरचं प्रेशर आहे, पण त्या एअरच्या प्रेशर मध्ये आपण क्रश होत नाही. का होत नाही, कारण की बॉडीमध्ये सुद्धा काय आहे, प्रेशर आहे. बॉडीमध्ये जे इनसाइड बॉडीमध्ये असल्यानं प्रेशर आहे त्या सपोज एक बॉडी फॉर एक्झाम्पल, आणि हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ह्या ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये पूर्णपणे आपण क्रश का होत नाही, तर ह्या आपल्या बॉडीमध्ये पण किंवा जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये काय आहे, प्रेशर आहे. त्यामुळे हा बॅलन्स साधला जातो. दिस बॅलन्सेस द प्रेशर एक्झर्टेड फ्रॉम आउटसाइड, म्हणजे आउटसाइडून हे जे प्रेशर येतं आणि इनसाइडचं प्रेशर, त्याच्यामुळे याच्यामध्ये बॅलन्स राहतो. The pressure inside our body is caused by the movement of fluids and gases in tissues and organs of the body.
आता आपल्या बॉडीमध्ये जे प्रेशर आहे ते कशामुळे निर्माण होतं, त्याच्यामागचं कारण काय? जे मुवमेंट होते आतमध्ये फ्लुइड्सची, गॅसेसची, जे टिश्यूमध्ये प्रेझेंट असतात फ्लुइड्स, गॅसेस आणि बॉडीच्या ऑर्गनमध्ये, तर त्याच्यामधून काय होतं, हे प्रेशर क्रिएट होतं. मग ऍटमॉस्फिअर मधलं बाहेरचं प्रेशर आणि बॉडी मधलं ह्याच्यामधलं इनसाइड प्रेशर, ह्याच्यामध्ये असं अशा पद्धतीनं बॅलन्स बनवून ठेवला जातो. A step further, the SI unit of pressure is Newton meter per square, also known as the Pascal. प्रेशरचं जे SI युनिट आहे ते न्यूटन मीटर पर स्क्वेअर आहे आणि त्याला पास्कल पण म्हणलं जातं आणि ते कॅपिटल P स्मॉल ए ने डिनोट केलं जातं. However, the practical unit of air pressure is millibar आणि एअर प्रेशरचं प्रॅक्टिकल युनिट काय आहे? मिलीबार, which is equal to 100 Pascal. Air pressure is also expressed in hectopascal, which is equal to 100 Pascal. The next point, formation of wind. A must have noticed, sorry, you must have noticed that on some days the wind blows strongly, whereas on other days it is calm. तर तुमच्या लक्षात आलं असेल की काही दिवस असं असते की वारा जो आहे तो स्ट्रॉंगली ब्लो होतो म्हणजे वाहतो आणि काही दिवसामध्ये तो एकदम शांत वाहत असतो. समटाइम्स wind becomes so strong that it causes damage to life and property. म्हणजे एवढ्या जोरात वारा वाहत असतो की त्याच्यामुळं लाईफ म्हणजे काही जीवितहानी पण होते, म्हणजे काही लोक मरतात पण आणि प्रॉपर्टीचं नुकसान पण होतं. जसं की तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल की घरावरचे पत्रे उडून गेलेले असतील किंवा झाडे कोसळून पडलेली असतात. खूप मोठा वारा आल्यामुळे म्हणजे काहींच्या काय म्हणते गोठा वगैरे पडतो, त्यामुळे जनावर पण मरतात एक्सेट्रा अशा पद्धतीनं. You must have seen that when an inflated balloon is kept without closing its mouth, the air from the balloon escapes. Recall that when there is a puncture in the bicycle tube, the air escapes and the tube collapses. In both of these cases, does air move from a higher pressure region to a low pressure region? म्हणजे आपण एखादा इन्फ्लेटेड बलून घेतला आणि त्याचं माउथ जर आपण क्लोज नाही केलं तर काय होणार आहे, एअर त्याच्यामधून बाहेर पडणार आहे. देन व्हेन देअर इज नो पंक्चर इन बायसिकल ट्यूब अँड द एअर एस्केप द ट्यूब कोलॅप्स. म्हणजे या केसेस मध्ये आपल्या काय लक्षात येते की एअर जी आहे ती मूव्ह होते हाय प्रेशर रिजन टू लो प्रेशर रिजन. Does the difference in air pressure have anything to do with the formation of winds? How do winds form? आता एअर प्रेशर मधला जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे वाइंड्स तयार होतात का, फॉर्म होतात का, आणि होत असतील तर ते कसे होत असतील? Let us find out from the following activity. Let us observe. Take two similar balloons made of thin rubber and drinking straw. Insert one end of the straw into one balloon and secure it with the rubber band or thread. Now inflate the second balloon and hold its mouth with your fingers so that air does not escape. Insert the free end of the straw into the neck of the inflated balloon and secure it with a rubber band or thread. Make sure that the air does not leak from the balloon as the straw is inserted in it. Now you have one end of the straw inside the inflated balloon and the other end inside the uninflated balloon as shown in figure. एक बलून घ्यायचा आहे की जो आपण काय करायचं त्याच्यामध्ये हवा घालून तो पूर्ण फुगवून घ्यायचा आहे आणि इथे एक स्ट्रॉ घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये हवा बाहेर न पडता याच्यामध्ये स्ट्रॉ फिक्स करायचा इथं आणि दुसऱ्या स्ट्रॉ मध्ये दुसरा बलून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये ऑब्झर्वेशन काय होते ते बघायचे. Predict what would happen
to the balloons. Observe what happens to both the balloons. Did it happen as predicted? Do you observe any changes in the size of the balloons? Write down your observation. आता या ठिकाणी काय होईल, एक जो बलून आहे ज्याच्यामध्ये एअर आहे, ती एअर कुठे पास होणार, ज्या बलून मध्ये एअर नाही तिकडे ही एअर जात राहणार. त्यामुळे काय होणार, हा जो बलून आहे तो याचा एरिया वाढत जाणार आहे. आणि ज्यावेळी सेम एअर इथं पण होईल आणि सेम एअर एअर या दोन्ही मध्ये होईल, सेम एअरची क्वांटिटी, त्यावेळी एअर पास व्हायची थांबणार. म्हणजेच काय, हायर रिजन कडून एअर जी आहे ती लोअर रिजनला पास होते. आता इथं डिटेलमध्ये ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. व्हॉट कॅन बी द रिझन फॉर द चेंजेस इन द साइजेस ऑफ द बलून्स. आता बलून्सच्या साईज मध्ये चेंज झालेला आहे. द एअर प्रेशर इन द इन्फ्लेटेड बलून इज हायर दॅन दॅट इन द अनइन्फ्लेटेड बलून. आता हा जो बलून होता पहिला, ह्याच्यामध्ये एअर प्रेशर जास्त होतं आणि त्यामुळे इकडची एअर आहे ती या बाजूला काय झालेली, पास झालेली. As a result, some air moves from the inflated balloon to the uninflated balloon, resulting in changes in the size of both the balloons. Do you notice that after some time, both the balloons attain almost the same size and the flow of air stops? म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं असेल की एअरचा जो फ्लो आहे तो स्टॉप होतो, कारण की दोन्ही बलून सेम साईजचे झालेले आहेत. Why does the air flow stop? मग एअर फ्लो स्टॉप का झाला? The flow of air continues till the air pressure in the inflated balloon is higher than the air pressure in the uninflated balloon. आता एक जो बलून मोठा होता आणि दुसरा वाला छोटा होता, कारण की त्याच्यामध्ये एअर नव्हती. मग या बलून मधून काय झालं, एअर इकडे पास झाली. का तर याच्यामध्ये काय होतं, एअर प्रेशर हायर होतं. म्हणजे इकडचा जो या एरियामध्ये एअर भरपूर होती आणि याचं एअर प्रेशर जास्त होतं आणि इकडच्या बाजूला एअर कमी होती, लो प्रेशर एअर रिजन होता. त्यामुळे ही जी एअर आहे ती इकडे मूव्ह झाली. The air flow stops when the pressure in both balloons become equal. आणि एअर कुठं कधीपर्यंत मूव्ह होत गेली, इक्वल एरिया, म्हणजे हा जेवढा फुगा फुगलेला आहे तेवढाच हा याची पण साईज, दोन्ही बलूनची साईज जेव्हा सेम झाली, सेम होईपर्यंत एअर फ्लो होत होता. साईज बलूनची सेम झाली की एअर फ्लो थांबला, स्टॉप झाला. At this stage, both balloons are almost of the same size. Thus, we can conclude that air moves from a region of higher pressure to region of low air pressure. म्हणजेच आपण ह्याच्यावरून कन्क्लूड करू शकतो की एअर प्रेशर हायर रिजन कडून लो रिजन कडे फ्लो होते. You can relate this conclusion to the directions of the sea breeze and the land breeze, which you studied in Curiosity grade 7, as land gets heated faster than water during the day. The air above the land become warmer and lighter. म्हणजे काय होतं की एअर जी आहे ती वॉर्म आणि लाइटर म्हणजे हलकी असते डेला. Hence it rises, creating an area of low pressure. त्यामुळे काय होतं, एअरचं प्रेशर जे आहे ते लो आहे. The air from the high pressure region of the sea blows to the low pressure region which develops on the land. म्हणजे काय होतं, आता सपोज हा सीचा एरिया आहे आणि या बाजूला लँड आहे. तर लँड वरती काय होतं, सनलाईट असल्यामुळे वॉर्म, इथली जी एअर आहे ती लाइटर असणार, त्यामुळे इथलं प्रेशर कमी असणार. मग त्यामुळे इकडून जे प्रेशर येत असणार वाइंड लँडकडे, सी ब्रीज कडून लँड ब्रीज, रिझल्टिंग इन अ सी ब्रीज. ॲट नाईट द वॉटर इज वॉर्मर दॅन द लँड. आणि नाईटला काय होणार आहे, वॉटर जे आहे, वॉटर इज वॉर्मर दॅन द लँड, कारण की वॉटर इकडच्या बाजूला म्हणजे लँड पेक्षा वॉर्मर असणार आहे ह्याच्यामधलं, सी मधलं.
Therefore, a low pressure area develop above the sea. त्यामुळे इथली जी एअर असणार आहे वॉटर वॉर्म असल्यामुळे ही एअर जे असणार आहे इथं लो प्रेशर असणार आहे. ॲज अ रिझल्ट द वाइंड ब्लोज फ्रॉम द लँड टू द सी. आणि मग नाईटला काय होणार, लँड कडून जे एअर फ्लो होणार आहे तो सी कडे होणार आहे, कारण की इथलं एअर प्रेशर आहे ते जास्त असणार आणि इथलं जे एअर प्रेशर आहे ते कमी असणार आहे. गिव्हिंग राईज टू लँड ब्रीज. त्यामुळे इकडे काय होणार, लँड ब्रीज. Thus, the phenomenon of land breeze and sea breeze is mainly due to the pressure difference over the land and the sea. मग जे प्रेशर मधला जो डिफरन्स आहे हाय आणि लो, त्याच्यामुळं हा फेनॉमेनॉन क्रिएट झाला, लँड ब्रीज अँड सी ब्रीज. If we could measure the speed of the escaping air in activity 6.5, we would find that the speed of the air is higher. It is the pressure difference is higher. मग या ऍक्टिव्हिटी मधून आपल्या काय लक्षात आलंय की स्पीड ऑफ एअर इज हायर. एअरचं स्पीड हायर आहे किंवा इफ द प्रेशर डिफरन्स इज हायर. प्रेशर मधला जो डिफरन्स आहे हाय आणि लो, हा जो डिफरन्स जेवढा जास्त असेल, ज्या बाजूला हायर रिजन आहे तो जास्तीत जास्त आणि ज्या बाजूला लोअर रिजन आहे तो जास्तीत जास्त असेल, तर एअरचं स्पीड जे आहे ते जास्त असणार आहे. कारण की ज्या बाजूला जास्त एअर आहे आणि या बाजूला जर कमी असेल तर ती जास्त स्पीडनं कमी रिजनला हवा जाते. That's why speed of air is higher if the pressure difference is higher. We will see next part in next video. Thank you.